महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना फायदा नसून केवळ वीज वितरण व्यवस्थापनांनाच लाभ होणार असल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला आहे। गोबर देवल पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी रंगभूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच नातीगोती नाटकात गतिमंद मुलाची मूक भूमिका अजरामर करणाऱ्या दिवंगत अभिनेता अतुल परचुरे यांच्या आठवणींना भावूक उजाळा दिला। शिक्षकांच्या पारदर्शी नियुक्तीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलवर खासगी व्यवस्थापनांना जाहिरात काढण्याच्या सूचनेनंतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शिक्षक भरती प्रक्रियेवर मुख्याध्यापकांनी आक्षेप घेतले आहेत। अमरावतीच्या 17 वर्षीय कुमकुम मुहुडने तुर्कस्थानातील आंतरराष्ट्रीय तिरंदाजी विश्वचषक स्टेज 3 स्पर्धेत धीरज बोम्मादेवरावाच्या साथीने ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाच्या जोडीला नमवून ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावले आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉल इंधनाच्या नियमांवर स्वाक्षरी केल्यामुळे देशातील मारुती, हिरो आणि टोयोटा सारख्या कंपन्या फ्लेक्स फ्युएल वाहने बाजारात आणण्यास सज्ज झाल्या असून यामुळे भारताची 250 अब्ज डॉलरची आयात बचत होणार आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एका हाय प्रोफाईल सोसायटीत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत छापा टाकून गांजा सेवन करणाऱ्या 2 ज्येष्ठ नागरिकांसह व्हिसा संपूनही बेकायदेशीर राहणाऱ्या एका युक्रेनियन महिलेला ताब्यात घेतले आहे। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरणांमधील पाणी साठा 31 ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवत शेतीसाठीचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत। जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त सुमारे 3 लाख भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात कर्हा नदीकाठी खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे आणि कर्हा स्नानाचे दर्शन घेतले। कॉमेडियन प्रणित मोरेच्या शो मध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केईएम रुग्णालयाच्या विद्यार्थिनी डॉक्टर सेजल पवारने प्रशासनाकडे लेखी माफीनामा दिला असून यावर तथ्य शोधन समिती आज आपला अहवाल सादर देणार आहे। आंतरजातीय प्रेमविवाह टिकवून ठेवण्यासाठी आणि करणीची भीती दाखवून सांगलीच्या एका तरुणाकडून सुमारे 51,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा आणि त्याच्या महिला साथीदाराला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।